दिनांक 10 जुलै रोजी माननीय पोलीस आयुक्त यांना गोपनीय माहिती मिळालेली होती की मिठविटा छावणी पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये जो भाग आहे त्या ठिकाणी एका घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बेहिशोबी रक्कम त्याचप्रमाणे शस्त्रास्त्र ठेवलेले आहेत। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी आदेशित केल्यानुसार गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी पोहोचून त्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये एक महिला शीला साळवे म्हणून आढळून आली। ती आणि 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅश रोख रक्कम ही 5,26,29,29,000 रुपये, त्याचप्रमाणे 6 वेपन्स, मोठ्या प्रमाणावरती तलवार, चाकू, गुप्ती, सोने आणि चांदे अशी मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन छावणी या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे व्यक्तीचं घर होता त्याचं नाव आहे बाबा फर्जन अर्देशीर दोरडी। या व्यक्तीचं मागील महिन्यामध्येच डायबिटीजचे निधन झालेलं आहे आणि 1980 ते 90च्या कालावधीमध्ये हा कामगार युनियनचा अध्यक्ष देखील होता। याच्यावर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। नाही, याच्यामध्ये गोपनीय माहिती मिळालेली होती की याच्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता तर आहेच परंतु शस्त्र देखील आहे आणि त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल असल्यामुळे ही कारवाई अतिशय गोपनीयरित्या करण्यात आली। याच्यामध्ये आपल्याला पिस्टल्स, रायफल्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये कारतूसांची संख्यासुद्धा जिवंत कारतूसे 6,350 कारतूसं जिवंत कारतूसं मिळालेली आहे। याच्यामध्ये आपल्याकडे 2 पिस्टल आहेत मॅगझिनसह, 4 रायफल्स आहेत। याच्यामध्ये म्हणजे 12 बोरचे रायफल आहे, .22 रायफल आहे आणि जे कारतूस आहेत ते सर्वच प्रकारची कारतूस याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत। याच्यामध्ये जी वेपन्स आहेत ही वेपन्स ही परवाना असलेली वेपन्स आहेत। 4 वेपन्स, 2 वेपन्सची परवान्याच्या संदर्भात आम्ही चौकशी करत आहोत आणि हे वेपन्स वापरली किंवा कसे याचा सुद्धा तपासाचा एक भाग आहे तो आपल्याला पुढे कळवण्यातच येईल। कारतूसांची संख्या ही 6,350 आहेत। ही पिस्टलची पण आहे आणि रायफलची पण आहेत दोन्ही। याच्यामध्ये